नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट असं फ्रेश वाटाण्यापासून मसाले भात बनवणार आहोत। त्यासाठी बघा 250 ते 300 ग्रॅम वाटाणे घेतले होते आणि ते मी सोलून घेतलेले, असे मोठे मोठे आहेत बघा एकदम। एक वाटीला थोडंसं कमी असं कोलम तांदूळ घेतलेले, ह्याच्या जागी तुम्ही कोणता पण घेऊ शकता, जसं बासमती, लांबडावाला, तुकडा तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, असे खूप सारे तांदूळ आहेत, ते कोणते पण तुम्ही घेऊ शकता। कढई गरम झालेली आहे बघा, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्यात टाकूया आपण 2 चमचे तूप। छोट्या आकाराचा चमचा, थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते, आणि गरम होऊन देऊया। तेल तूप गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचे जिरं, 2 टाकायचे तेजपत्ते, थोडासा टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकायचे मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत। मिक्स करून घेऊया। आता त्यात टाकायचे आपण 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची, 2 साध्या विलायच्या, 1 स्टार फूल त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत, 3 लवंगा आणि 6 मिरी। आता हे तुम्ही जिरं मोहरी टाकले ना तेव्हा पण हे तुम्ही टाकू शकता। गॅस आहे मीडियम, आणि 1 मिनिटभर फक्त आपल्याला हे परतून घ्यायचे। मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर, आणि आता आपण हा कांदा जो आहे ना हा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, आपल्याला एकदम असं लाल भडक असं भाजायचं नाही, अशा पद्धतीने भाजून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये घेतलेले थोडीशी कोथिंबीर, 6 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे। आता हे पण आपण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। गॅस आहे मीडियम। मिनिटभर बघा परतून घेतलेला आहे। हा मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे मी सांगते की मीडियम बारीक। ह्यात टाकायची आपल्याला हळद, छोटा अर्धा चमचा आहे, मिक्स करून घेतलेला आहे। हळदीच्या पण 3 रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत, कशा कशा पद्धतीनं तुम्ही हळद घरी बनवू शकता। त्यात टाकायचे 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो। आता हे काय आहे, गॅस आहे मीडियमच, आणि 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचे। परतून घेतलंय बघा, मस्त असं झालेलं आहे। आता ह्यात टाकणारे कच्चे शेंगदाणे, तुम्ही हे जागी भाजलेले पण टाकू शकता। 1 मुठभर घेतलेले, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका। आता ही पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेते, जेणेकरून आपले हे शेंगदाणे थोडेसे भाजले जातील। परतून घेतलेलं आहे, आपल्याला काय जास्त असे शेंगदाणे भाजायचे नाही आहे, जर असे कच्चे टाकले की नाही की भाताला पण चव छान येते, आणि जेव्हा खाताना आपल्या दाताखाली येतात का नाही तेव्हा मस्त असे लागतात बघा। आता त्यामध्ये टाकायचे आपल्याला हे फ्रेश वाटाणे। आता हे पण ह्याच्यामध्ये हलकेसे परतून घ्यायचे, जास्त नाही परतायचे, हलकेसे परतायचे। गॅस करणार आहे आता थोडासा बारीक। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धने बघा असे दरदरे कुटून घेतलेले आहेत, मिरची पावडर टाकलेली 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, चवीप्रमाणे मीठ। आता हे मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्यानं। आता हे सगळे टाकून घेऊया। तांदूळ बघा मी टाकून घेतलेले आहेत, आता हे मिक्स करून घेऊया। गॅस आहे मीडियम। आता जेव्हा आपण 1 वाटी तांदूळ टाकतो का नाही, तर असं जर आपण टोपामध्ये म्हणा, कढईमध्ये म्हणा, कशामध्ये जर करत असेल का नाही तर पाणी थोडंसं जास्त टाकायचं। आता तुम्हाला दाखवते किती पाणी टाकायचे। तर आपले 1 वाटी तांदूळ होते, म्हणजे 1 वाटीला थोडेसे कमी होते ह्याच वाटीच्या प्रमाणे। आता ह्याच वाटीनं मी पाणी टाकणार आहे, तर ह्यात टाकणार आहे मी 3 वाटी पाणी बघा, 2 झाले, 3 वाटी पाणी। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं आहे बघा। आता कसे फ्रेश वाटाणे भेटतात का नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीनं जरा थोडंसं भात करून खायचा। खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तर ह्यात टाकणारे मी थोडीशी कोथिंबीर, पहिली पण आपण का नाही लसूण आल्याबरोबर मी कुटून घेतली की नाही की चव त्याची पण एकदम मस्त अशी येते। आता हे काय करायचं माहिती आहे का, उकळून घ्यायचं चांगलं। गॅस आहे मीडियम, आणि आपण आता हे उकळून देऊया पहिलं। भात बघा चांगला आपला उकळलेला आहे, असं चांगला उकळून द्यायचा मीडियम गॅसवर। 1-2 मिनटं तरी आपल्याला, 2 ते 3 मिनटं चांगलं असं उकळून द्यायचं, जरी 5 मिनटं उकळला तरी पण चालला। तर हे 2-3 मिनटं म्हणजे मी सांगते कशासाठी माहिती आहे का, मीडियम गॅस आहे, मीडियम गॅसवर हा 2-3 मिनटं उकळून घेतलेला आहे, चांगला असं उकळून दिलेला आहे। आणि आता करणारे गॅस बारीक, आणि हा जे गॅस आहे हा मोठा बर्नेलचा आहे। बारीक बघा गॅस केल्यानंतर बघा असं, आणि ह्याच्यावर आपण ठेवणार आहे तर झाकण। आता ही मी 10 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे। तर तुमची कढई म्हणा, टोप म्हणा, असं पातळ जर असेल तर चेक करायचं। बारीक गॅसवर बघा आपण झाकण ठेवलं होतं, मी एकदा चेक केलं होतं बघा, मस्त असा झालेला आहे। फक्त हलवलं वगैरे काही नव्हतं, फक्त खाली लागलाय का वगैरे बघायचं। एकदम सुटसुटीत होतं बरं का, हा थंड झाला तर एकदम मस्त होतं। आणि हा आपला आहे हे तांदूळ आहेत, हे कोलम तांदूळ आहेत। पाण्याचं माप तुम्हाला सांगितलं का नाही, जुना तांदूळ जर असेल का नाही, हो का एकदम गाळ असा शिजतो। जुना तांदूळ असेल का नाही तर त्याला पाणी सेम ठेवायचं, 1 वाटीचं 3 वाटी असं जर कढईत ठेवलं तर। कुकरमध्ये जरा पाणी कमी लागतं, तर थोडंसं कमी ठेवलं तरी चालेल। अशा पद्धतीने एकदम झटपट थोडंसं वेगळ्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।